नागपूरमधील निर्माणाधीन किंग्जवे रुग्णालयाला भीषण आग लागली असून इमारतीत अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवरती झाला आणि आता आग आटोक्यात आलेली आहे। इमारतीच्या काही मजल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता, त्यामुळे सुमारे 20 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त होत होती। दरम्यान 6 जखमी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आलं। अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवरती नियंत्रण त्यानंतर मिळवलं आणि बघ्यांची देखील मात्र मोठी गर्दी झाली होती। मिशेल मामाच्या सौदेबाजीमुळेच यूपीए सरकारच्या काळात राफेल करार खोळंबला होता का, असा खोचक सवाल पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांना विचारला। ते सोलापुरात बोलत होते। पंतप्रधान मोदी यांनी सोलापुरात दाखल होत विविध विकास कामांचा धडाका लावलाय। सोलापूर उस्मानाबाद तुळजापूर महामार्गाचं लोकार्पण रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं। यावेळी सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या 1000 कोटींच्या प्रकल्पाला मोदी सरकारनं मंजुरी दिली। पंतप्रधान मोदींनी सोलापुरात आगमन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पुणेरी पगडी देऊन मराठमोळ्या पद्धतीनं मोदींचं स्वागत केलं। पंतप्रधान मोदींनी सोलापूरकरांशी संवाद साधतानाच मराठीतून भाषणाला सुरुवात केली। यावेळी विठ्ठल रुक्मिणी, सिद्धरामेश्वर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचा मोदींनी नमन केलं। दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणातनं कोणी काही घेऊ शकत नाही। सवर्णांना 10% आरक्षण देऊन सगळ्यांना न्याय दिल्याचं मोदींनी वक्तव्य केलं। धनगर आरक्षणावरती मात्र मौन बाळगलं। तसंच सोलापुरात 3 दिवस पाणी मिळत नव्हतं, मात्र मोदींनी सोलापूरला पाण्यासाठी 450 कोटी दिल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी आवर्जून म्हटलं। मोदींनी ऊस उत्पादकांचे अश्रू पुसले असून ऊसाला त्यांनी 2900 रुपयांचा भाव दिला असं देखील गडकरींनी म्हटलं। मोदींच्या कामामुळे शेतकरी वाचल्याचा दावा गडकरींनी केला। मोदींनी चांगलं काम केलं असलं तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। सोलापुरी चादर जवानांना देण्याचे 2014 साली दिलेलं आश्वासन मोदींनी पाळलं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं फुगे हवेत सोडून आंदोलन केलं। पंतप्रधान मोदी खोटं बोलण्यात पटाईत आहेत असा आरोप माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लावला। काँग्रेसनं मंजूर केलेल्या कामांचंच मोठं मोदी उद्घाटन करत आहेत असं त्यांनी म्हटलं। सोलापुरात बंद पडणाऱ्या यंत्रमाग उद्योगाला भरारी आली असती असं आश्वासन मोदींनी दिलं, मात्र त्यांनी कुठलंही पाऊल त्या दृष्टीनं उचललं नाही असा आमदार प्रणिती शिंदे यांनी आरोप केला। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। बीडमध्ये त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। रोज वेगवेगळ्या देशात जाता आणि म्हणतात देश बदल रहा है, तुमचे दिवस राहिलेत तरी किती, युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। बीडमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मोदी सरकारवर जोरदार टीका केली। मोदी सरकारच्या विविध योजनांवरती उद्धव यांनी टीका केली। गाजर नुसतं दाखवतात मात्र ते देखील देत नाहीत असं त्यांनी म्हटलं। एकमेकांवरती राजकीय टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे एकाच व्यासपीठावरती आले होते। मुंबईच्या दादरमधल्या साने गुरुजी विद्यालयात संस्थापक प्रकाश महाडिकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते एकत्र आले। प्रकाश आंबेडकर यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची वांद्रे येथील निवासस्थानी भेट घेतली। या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं। ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानं झालेल्या वादानंतर मराठी साहित्य महामंडळानं अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। मी माझी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला, मात्र ज्यांची चूक आहे ते मान्य करायला तयार नाहीत, शिवाय माझ्यावरच सगळ्या आरोपांचं खापर फोडलं जात असल्याचं श्रीपाद जोशी म्हणाले। डॉक्टर श्रीपाद जोशी यांनीच निमंत्रण रद्द करण्याची सूचना केली असा खुलासा संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी केला। तसंच जोशींनी अनेकांची दिशाभूल केल्याचा आरोप कोलते यांनी केला। कर्जत ते भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकला सकाळी 8 वाजता तडा गेल्यानं ऐन गर्दीच्या काळात मध्य रेल्वे विस्कळीत झाली। यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले। दरम्यान ट्रॅकला तडा गेल्यानं त्याचा परिणाम मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देखील झाला। या एक्सप्रेस ज्या आहेत अनेक एक्सप्रेसवरती झाला आणि त्या 2.5 ते 3 तास लेट होत्या। बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या सभामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला। शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेच्या सभासद कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले। मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर आणि वांद्रे आगारातील काही सभासदांनी राजीनामे दिले। बेस्ट संपाला शिवसेना जबाबदार असून बेस्ट कामगारांचे प्रश्न शिवसेनेनं निकालात काढले नाहीत असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला। बेस्टचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावरती कायम आहेत, त्यामुळे मुंबईकरांचे हाल कायम आहेत। काही कर्मचारी आता कामावरती हजर झालेत, त्यामुळे वडाळा बसमधनं सकाळी एक बस जी आहे ती सोडण्यात आली।
बेस्टच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, मात्र आम्हाला न्याय मिळेपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली। मुलुंड बस डेपोमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचं दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू असून मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावरती हजर राहणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली। तर धारावी बेस्ट कामगारांनी संप सुरू ठेवला असून मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कामावर न जाण्याचा पवित्रा या कामगारांनी घेतला। वडाळा डेपोमधनं आज सकाळी पोलीस बंदोबस्तात पहिली बस सोडण्यात आली। सुरक्षा जाळ्या लावून डेपोतनं मग गाड्या सोडल्या। बेस्टच्या संपानं आधीच प्रवासी मेटाकुटीला आले असताना त्यात आता टॅक्सी चालकांकडनं लूट होत असल्याचं बघायला मिळत आहे। जवळच्या भाड्यासाठी देखील टॅक्सी चालक दुप्पट तिप्पट भाडं घेत आहेत। बसचा संप असल्यानं अंधेरीत रिक्षा चालकांची मुजोरी समोर आली। रिक्षावाल्यांकडनं दुप्पट बिलाची आकारणी केली जात होती, तसंच जवळच्या प्रवासासाठी रिक्षा चालक भाडंही नाकारताना दिसले। बेस्टच्या संपामुळे खासगी वाहनांकडे मुंबईकरांचा कल दिसतोय। दरम्यान खासगी वाहन चालक प्रवाशांकडनं जादा पैसे आकारत असल्याचं दिसतंय। बेस्टच्या संपामुळे सीएस टीम बस स्थानकावरती प्रवाशांचा मोठ्या रांगा दिसल्या, त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होताना दिसले। बेस्ट कर्मचाऱ्यांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होऊ नये याची दखल घ्यावी अशी आशाचं पत्र शिवसैनिक राम धुरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। बेस्ट मुंबईची शान आहे, प्रश्न आपुलकीनं सोडवावा असं म्हटलंय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सीटूचे झेंडे लावण्यात आले। यावेळी सीटूच्या आंदोलनाचा विश्वस्त कमिटीनं मात्र निषेध केला। सीटू संघटनेच्या अध्यक्षतेखाली बुलढाण्यात हजारो महिला कामगार आणि अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला। यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं गेलं। अखिल भारतीय किसान सभा आणि सीपीएमच्या वतीनं पालघरच्या बोईसर चिल्लार रोडवरती रास्ता रोको झालं, त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या। अमरावतीमध्ये डाक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून या संपाला ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियननं पाठिंबा दिलेला आहे। अश्विनी बिद्रे या प्रकरणातील आरोपी महेश पळणीकर याला पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीसोबत जेवण्यास परवानगी दिल्याचा व्हिडिओ समोर येतोय। दरम्यान पोलिसच आरोपीला मदत करत असल्याचा आरोप होतो। इचलकरंजीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्याचं डांबरीकरण करून 4 दिवस उलटले नाहीत, तोपर्यंत आता एक मोठा खड्डा तिथल्या पाणीपुरवठा विभागानं पाडलाय। त्या परिसरात मोठी पाणीगळती लागल्यानं पाणीपुरवठा विभागानं तो रस्ता खोदलेला आहे, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। उत्तरेकडनं येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे लासलगावचा पारा देखील 5 अंशापर्यंत गेला। याचा मोठा फटका आता द्राक्ष बागांना बसला असून द्राक्ष बागांचं 2000 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे। गेल्या 3 दिवसांपासून लासलगावमध्ये थंडीत वाढ झाली असून द्राक्ष उत्पादक चिंतेमध्ये आहेत। दरम्यान 120 दिवसांनी होणारी द्राक्षांची काढणी आता 130 ते 145 दिवस लांबणीवर पडले। नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात गारठा वाढला असून तापमान 2 अंशाच्या खाली गेलेलं आहे। यंदा डिसेंबर महिन्यात तापमानात विक्रमी घट झाल्याचं बघायला मिळत आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात दवबिंदू गोठले तर थंडीमुळे जनजीवनही विस्कळीत झालंय, तर दुसरीकडे स्ट्रॉबेरीसाठी थंडी पोषक असल्यानं शेतकरी आनंदलाय। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात मनीषा गायकवाड या महिलेनं आपल्या 2 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। मनीषाला माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास दिला जात होता। दरम्यान मनीषाच्या वडिलांनी तिचा पती अंकुश गायकवाड याच्यासह त्याच्या घरच्यांच्या विरोधात तक्रार केली असून या प्रकरणी 6 जणांवर गुन्हे दाखल झाले। उरणच्या मोझिला हॉटेलमध्ये ओव्हनचा स्फोट होऊन त्यात 4 जण जखमी झाले। सकाळी 9:30च्या सुमारास ही घटना घडली असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ओव्हनचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीला नियंत्रणात आणण्यात यश आलं। दरम्यान जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे। नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन 15 ते 20 झोपड्यांना आग लागली। सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून झोपडपट्टी धारकांचं नुकसान झालंय। नवी मुंबईहून पनवेलच्या दिशेनं जाणारा कंटेनर खारघर पुलावरती पलटी झाल्यानं दोन्ही मार्गावरती सकाळी वाहतूक कोंडी झाली होती। ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी 1 तासांचा अवधी लागला। वर्ध्यातील बिहाडी इथला तलाठी मिलिंद पाठकेला 2000ची लाच घेताना एसीबीने अटक केली आहे। शेतकऱ्याच्या एका क्षुल्लक कामासाठी त्यानं 2000ची लाच मागितली। नाशिकमध्ये 6 लाखांची लूट करून व्यावसायिकाचा खून केल्याची घटना काल रात्री इंदिरानगरमध्ये घडली। अविनाशी शिंदे असं व्यावसायिकाचं नाव असून अज्ञात हल्लेखोराचा तपास सुरू आहे। पुण्यात एका महिलेवरती मांत्रिकानं बलात्कार केल्याचं उघड झालंय, तसंच पीडितेची 3.5 लाखांची फसवणूक केली। या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिक शब्बीर युनुस शेख याला अटक केली। शब्बीर युनुस शेख यानं पीडितेला पाण्यातनं गुंगीचं औषध पाजून बलात्कार केला, तसंच तिच्या पतीलाही ठार मारण्याची धमकी दिली।
नागपूरच्या फुटला तलावात प्रेमी युगलानं आत्महत्या केली। एकमेकांच्या हातात हात बांधलेले दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटलेली नाहीये। नांदेडमध्ये मालेगावच्या खंडोबा यात्रेचा समारोप झाला। यावेळी अनेक कलावंतांनी पारंपरिक लोकनृत्य सादर करत उपस्थितांची मन जिंकली। मालेगावच्या यात्रेत कोट्यावधींची उलाढाल झाली असून शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा विरंगुळा असलेल्या यात्रेत यंदा गर्दीचे सगळे विक्रम मोडले। दरम्यान मालेगावच्या यात्रेत हुल्लडबाजी करणाऱ्यांना लाठीमार देखील खावा लागलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमादरम्यान अंबट शौकीनांना आवरण्यासाठी पोलिसांनी मग लाठीचार्ज केला। लावणीच्या नावाखाली काही तरुणी अश्लील हावभाव करताना दिसल्या, त्यामुळे या मुळात अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाला परवानगी दिली कुणी असा प्रश्न आहे। वाशिम नगर परिषद हद्दीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदानात खड्डे बुजवले। 80 कोटींची विकास कामं केवळ कागदावरच राहिली असून त्यामुळे नागरिकांवर खड्डे बुजवण्याची वेळ आली। नागपूरच्या कामठी तहसील अंतर्गत येणाऱ्या बडोद्यामध्ये एका आरोग्य सेविकेच्या निष्काळजीपणाचा फटका मुलीच्या पित्याला बसला। सेविकेनं मुलीच्या जन्माची नोंदच केली नसल्यानं कृष्णा सराटकर हे 1.5 वर्षांपासून बाल संगोपन केंद्राच्या पायऱ्या झिजवत आहेत। सर्व प्रयत्न करून देखील ते निष्फळ ठरल्यानं अखेर सराटकर हे आमरण उपोषणाला बसलेत। आरोग्य सेविकेवरती कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला। नाशिकमध्ये जिल्हा नियोजन समिती बैठक सुरू असून या बैठकीला पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित आहेत। दरम्यान पोलीस आयुक्त मात्र या बैठकीला गैरहजर राहिलेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रा 2019ची जय्यत तयारी केली असून उद्या महाडमध्ये लोकसभा प्रचाराचा नारळ राष्ट्रवादी फोडणार आहे। यावेळी राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहिले। महाराष्ट्रातील 7 उत्कृष्ट जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या नावाचा समावेश आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे। नागपूर पोलिसांची झोपच उडेल अशी तक्रार एका तरुणांना पोलीस ठाण्यात केली। एका तरुणीनं माझं हृदय चोरलं असून ते परत आणून द्या अशी अनोखी तक्रार एका मुलानं नागपूर पोलिसांकडे केली। या अजब तक्रारीनं पोलिसांची भंबीर उडाली। हा अनुभव नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी नुकताच सांगितला आणि कार्यक्रमात एकच हशा पेटला। रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरात मच्छीमारांच्या जाळ्यात चक्क 600 किलो वजनाचे 4 मासे लागले। थंडीमुळे माशांवरती हा परिणाम झाला असून मोठे मासे किनाऱ्याला लागत आहेत। आपण बघतोय केवढे मोठे मासे जे आहेत ते गळायला लागलेले आहेत। 4 भले मोठे मासे, इतके भले मोठे की ते उचलण्यासाठी मग क्रेन मागवावी लागलेली आहे। 600 किलोचे मासे आपण बघतोय। सध्या थंडीचे दिवस असल्यानं हे मोठे मासे सध्या जाळ्यात अडकत आहेत असं कोणी बांधवांनी सांगितलं।